शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच अपेक्षा होती की कर्जमाफीबाबत बच्चूभाऊ कडू का बोलत नाहीत आणि बच्चूभाऊ कडूंनी जी मागणी केलेल्या होत्या नियमित कर्जदारांना 1,00,000 रुपये 2019 जे कर्जमाफीसाठी पात्र होणारे शेतकरी आहेत त्यांच्याबाबत बच्चूभाऊ कडू का बोलत नाहीत असं खूप शेतकऱ्यांना वाटत होतं. आणि अखेर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा जो GR आलेला आहे तो GR फायनल नाही ह्याच्याहून हे स्पष्ट होते. कारण माननीय बच्चूभाऊ कडूंनी कर्जमाफीमध्ये बदल जर नाही करण्यात आला तर आम्ही निश्चित आंदोलन करू असा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना जो राज्य शासनाकडून कर्जमाफीचा GR काढण्यात आलेला आहे त्यामध्ये निश्चित बदल होऊ शकतो अशी बच्चूभाऊ कडू यांची मागणी आहे. आज त्यांनी ठणकावून सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 1,00,000 रुपये प्रोत्साहन द्या व 2019 ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं फक्त 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याही शेतकऱ्यांना या शेतकऱ्याबरोबरच सरसकट कर्जमाफीसाठी पात्र करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आता बच्चूभाऊ कडू हे सत्तेत आहेत त्यामुळं बच्चूभाऊ कडू आंदोलन करतील की नाही असं वाटत होतं. पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की जर राज्य शासनाकडून माझ्या मागण्या मान्य नाही झाल्यास मी आंदोलन करण्यासाठी तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल की GR येऊनही अजूनही बच्चूभाऊ कडू शांत नाही आहेत. बच्चूभाऊ कडू यांची मागणी अजून कायमच आहे की जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 1,00,000 रुपयाचं प्रोत्साहन देण्यात यावं. राज्य सरकार फक्त प्रोत्साहन द्यायचं म्हणलं तर नियमित कर्जदाराला फक्त 50,000 रुपये त्यांनी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही मागणी अजूनही संपलेली नाही आहे. जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 1,00,000 रुपयाची मागणी अजूनही बच्चूभाऊ कडू यांनी केलेली आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या स्वभावात बदल पडेल सत्तेमध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं, परंतु त्यांनी स्वतः आज स्पष्ट करून ठणकावून सांगितलं आहे की जो राज्य शासनानं GR काढला आहे त्या GRमध्ये ज्या अटी व निकष आहेत त्या जर शेतकऱ्यांना जाचक असतील तर त्याच्या विरोधात निश्चित आंदोलनात उतरणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं 2019 शेतकरी असोत, नियमित कर्जदार शेतकरी असोत यांच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे की निश्चित या कर्जमाफीच्या GRमध्ये जे निकष व अटी टाकण्यात आलेले आहेत त्या अटीही रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू व चर्चा करून मार्ग काढून निश्चित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीत कसा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट संकेत दिले. कारण सर्वांच्याच अपेक्षा आहेत की आता जो GR काढण्यात आला आहे या GR मार्फत जर राज्य सरकारने या शेतकऱ्याची कर्जमाफी केली तर खूप शेतकऱ्यांचं नुकसान याच्यामध्ये होणार आहे. 2019 शेतकरी असो, 2025 शेतकरी असो, नियमित कर्जदार असो. अजून बच्चूभाऊ कडून अजून एक स्पष्ट संकेत दिले आहेत की जो 2 वर्षाची अट नियमित कर्जदारांना लावलेली आहे तीसुद्धा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यामध्येही बदल करण्याची मागणी आम्ही करू असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांची मी चर्चा करून त्यांच्याशी भेट घेऊन या GRमध्ये जेवढे बदल करता येतील तेवढे बदल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जो कर्जमाफीचा GR काढण्यात आलेला आहे तो जाचक GRमधून निश्चित सुटका मिळेल व आधार मिळेल अशी अपेक्षा आहे. आता पाहणं गरजेचं आहे की नेमकं बच्चूभाऊ कडू चर्चा कधी करतात, GRमध्ये बदल कधी होतो व शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळतो या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.